तर आपण बघतो यावेळेस ठाकरे आणि फडणवीस यांनी जी भेट झाली त्यावर ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। मला सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये करायचं आहे आणि त्याच संदर्भात ही भेट होती, परंतु यावेळेस त्यांनी नेमकं या भेटीचं कारण काही सांगितलेलं नाही। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, काय नेमकं या भेटीचं कारण होतं? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आणि ते इथून पुढे निघून गेलेले आहेत। या भेटीवर बोलणं मात्र उद्धव ठाकरेंनी टाळल्याचं दिसलंय। नक्कीच भाजप आणि ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळालेत, कारण की जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं ठाकरे आले होते आणि त्याचबरोबर जर प्रामुख्याने जर भूमिका असेल ती म्हणजे की विरोधी पक्ष नेता पदासंदर्भातली आणि विरोधी पक्ष नेते संदर्भातली भूमिकेसाठीच आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या दोघांची भेट देखील आहे ते उद्धव ठाकरेंनी घेतलेले। त्याचबरोबर सचिन अहिर होते, अनिल परब होते, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे सर्वच नेते आहेत ते उपस्थित होते। मात्र ज्या पद्धतीने आहे ते संख्याबळ सध्या विरोधी पक्षाकडे तेवढं नाहीये, त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विधानसभा अध्यक्ष यांनाच प्रामुख्याने घ्यायचा आहे आणि यासाठीच ही प्रामुख्याची भेट मानली जाते। आणि याच भेटीमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा भेट झाल्यामुळे कुठेतरी एक वेगळं समीकरण देखील आहे ते येत्या काळामध्ये पाहायला मिळतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं पहिलंच भाषण होतं आणि याच भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला जी खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे ते कुठेतरी सुधारायचं आहे आणि त्यासाठीच कुठेतरी ही भेट अत्यंत महत्त्वाची पाहिजे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील आहे ते योग्य ते माप आहे ते आम्ही देऊ, अशा पद्धतीचं फडणवीसांचं हे पहिलं वक्तव्य होतं आणि त्यामुळेच ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की शुभेच्छा द्यायला खरं तर ठाकरे आले असतील, त्याचबरोबर ही विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली।